कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रोहा शहरात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे प्राण सुरक्षित ठेवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेन यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपप्रादेशिक परिवहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्मेट घालून दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली एसटी स्टँड ते रोहा तहसील आणि रोहा वनविभागापर्यंत काढण्यात आली. डिजिटल वाहन व स्पीकर सिस्टीमच्या माध्यमातून ठिकठिकाणी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी वाहन चालकांना वेगमर्यादा पाळणे, दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे, मद्यप्राशन करून वाहन न चालवणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उपजिल्हा रुग्णालय रोहा यांच्या सहकार्याने वाहन चालकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरही घेण्यात आले. रस्ता सुरक्षेची सुरुवात स्वतःपासून केल्यास अपघातमुक्त समाज घडू शकतो, असा संदेश या अभियानातून देण्यात आला. आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेन यांच्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सुरेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा येथे शिबिर कार्यक्रमामध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत हेल्मेट रॅली करण्याचे आयोजित केले आहे. त्याच रॅलीबरोबर सर्व प्रशिक्षणार्थी चालक यांना रस्त्यावर वाहन चालवताना वाहनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे याची जनजागृती मोहीम आखली होती. त्यामध्ये आमच्या ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तसेच माननीय किरण लोढे, मोटर वाहन निरीक्षक किरण लोढे साहेब, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सोळंकी साहेब, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विशाल जाधव आणि तुपसमूह साहेब यांच्या सहकार्याने आम्ही रॅली पूर्ण केली. त्याचबरोबर एक डिजिटल वाहन आणि एक स्पीकर सिस्टीम ठेवलेली आहे. त्यामध्ये 24 तास प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही रस्ता सुरक्षेची जनजागृती करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी आज रोह्यामध्ये या दोन्ही वाहनं आमची फिरत आहेत.